मुंबईतील प्रचलित वानखेडे स्टेडियम हे भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे। हे स्टेडियम 1975 मध्ये बांधलं गेलं। या स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 23 ते 28 जानेवारी 1975 दरम्यान खेळला गेला होता। त्यानंतर या स्टेडियमवर अनेक क्रिकेट सामने रंगले, पण सध्या प्रचलित असलेलं हे स्टेडियम मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं होतं। मुंबईतील सध्या प्रसिद्ध असलेले वानखेडे स्टेडियम उभारण्याआधी मुंबईत आधीपासूनच ब्रेबॉर्न हे एकमेव क्रिकेट स्टेडियम होतं। हे स्टेडियम क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या अंतर्गत असून मुंबईतील सगळे आंतरराष्ट्रीय सामने या स्टेडियमवर खेळले जायचे। त्या काळी ते खूप प्रसिद्ध असं स्टेडियम होतं। त्यावेळी विजय मर्चंट त्या स्टेडियमचे अध्यक्ष होते। त्या काळात भाषिक आणि धार्मिक आधारावरती क्लब बनवले जायचे आणि त्यामध्ये स्पर्धा व्हायची। त्यामुळे विजय मर्चंट यांच्या मनामध्ये मराठी माणसांबद्दल नेहमी एक कटुता असायची। 1972 साली बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते। वानखेडे खूप हुशार व महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री देखील होते। तसेच त्यांना क्रिकेटची खूप आवड होती, त्यामुळे त्यांनी MCA आणि BCCI मधील अनेक पदे देखील भूषवली होती। शेषराव वानखेडे यांचे हे क्रिकेट प्रेम पाहून काही आमदार प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी आमदारांसाठी एक क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा आग्रह वानखेडे यांना केला। सगळ्या आमदारांचा एक प्रदर्शनीय सामना भरवण्याचा प्रस्ताव त्यांना खूप आवडला आणि त्यांनी यासाठी लगेच होकार दिला। वानखेडे यांच्याकडून होकार मिळाल्यानंतर हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जावा यासाठी विजय मर्चंट यांची परवानगी घेण्याचं ठरवण्यात आलं। आमदारांचा प्रदर्शनीय क्रिकेट सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्याची परवानगी मिळावी असा प्रस्ताव घेऊन वानखेडेंसोबत काही वरिष्ठ नेते तसेच काही आमदार देखील विजय मर्चंट यांच्याकडे गेले। विजय मर्चंट यांनी सगळं ऐकून घेतलं, पण त्यानंतर त्यांनी त्या प्रस्तावास मंजुरी देण्यास नकार दिला। त्यावेळी ते म्हणाले की मी आमदारांच्या मॅचसाठी हे स्टेडियम तुम्हाला देणार नाही, कारण हे इंटरनॅशनल दर्जाचं स्टेडियम आहे आणि इथं फक्त इंटरनॅशनल मॅच खेळल्या जातात। नकार ऐकून सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांना समजावण्याचाही प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। त्यावेळी त्या ठिकाणी अनेक वाद झाले, शाब्दिक बाचाबाची देखील झाली, ज्यात वानखेडे रागात म्हणाले तुम्ही देत नाही तर आम्ही आमचं स्टेडियम स्वतः बांधू। त्यावर मर्चंट यांनी तुम्ही घाटी लोक काय स्टेडियम बांधणार या शब्दात वानखेडे यांना हिणवलं। विजय मर्चंट यांनी केलेला हा अपमान वानखेडेंना सहन झाला नाही। त्याच वेळी त्यांनी ठरवलं की आता काहीही करून मराठी माणसाचं स्टेडियम बांधायचं। काही दिवसानंतर स्टेडियमचा प्रस्ताव घेऊन वानखेडे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे गेले, पण त्यावेळी नाईक यांनी मुंबईमध्ये आधीपासूनच एक स्टेडियम असल्यामुळे तसंच सरकारच्या तिजोरीत नव्या स्टेडियमसाठी पैसा नसल्यानं वसंतराव नाईकांनी नकार दिला। पण वानखेडेंनी हट्ट करून तुम्ही फक्त जागा द्या, स्टेडियम बांधायची जबाबदारी आम्ही घेऊ आणि स्टेडियम बांधू अशी विनंती नाईक यांना केली। काही दिवसांनंतर वानखेडे यांना नळव्या स्टेडियमसाठी जागा मिळाली। मरीन ड्राईव्ह जवळ असलेली ही जागा जवळपास 7-7.5 एकरामध्ये होती। हे स्टेडियम बांधण्याआधी त्यांनी ठरवलं की हे स्टेडियम ब्रेबॉर्नपेक्षा मोठं असायला हवं। याची जबाबदारी त्यांनी शशुप्रभू नावाच्या आर्किटेक्टकडे देण्यात आली। शशुप्रभू यांनी विविध स्टेडियमला भेटी दिल्या आणि प्लॅन तयार केला। अनेकांकडून देणग्या गोळा करून 1975 साली हे स्टेडियम तब्बल 13 महिन्यात उभारण्यात आलं। या स्टेडियमसाठी घेतलेल्या कष्टामुळे या स्टेडियमला वानखेडे स्टेडियम असं नाव देण्यात आलं। तेव्हापासून आतापर्यंत मुंबईतील सगळे आंतरराष्ट्रीय सामने वानखेडे स्टेडियममध्येच होतात। अशाच काही घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।